राजरत्न भोसले याची बहीण भाग्यश्री हिचा विवाह दिनांक 13 ऑगस्ट 2021 रोजी प्रशांत राजहंस याच्या बरोबर झाला होता। तो पेशाने वकील होता। प्रशांत हा मंगळवेढा व पंढरपूर येथील न्यायालयात प्रॅक्टिस करत होता। विवाह झाल्यानंतर 5-6 दिवसांनीच प्रशांतने भाग्यश्री बरोबर किरकोळ कारणावरून भांडण केले। इतकेच नव्हे तर मारहाणही केली। भाग्यश्रीला दुखापत झाली होती। याबाबत भाग्यश्रीने माहेरी फोन करून सांगितले होते। खरे तर यावेळी भोसले कुटुंबियांनी त्याच्या विरुद्ध काहीतरी ऍक्शन घ्यायला हवी होती, पण त्यांनी तसं केलं नाही। संसारात कुजबूज होतच असते म्हणून दुर्लक्ष केले, पण भाग्यश्रीला मात्र खूप सोसावे लागले, कारण हा प्रकार पहिल्यांदाच घडला नाही। पुढेही प्रशांत तिच्याशी भांडण करून मारहाण करू लागला। यातच कोरोना काळात प्रशांतच्या आईचे निधन झाले। प्रशांत हा भाडकुदळ वृत्तीचा होता। आता तो भाऊ मिलिंद याच्या बरोबर वाद घालू लागला। याची माहिती भाग्यश्रीने माहेरी कळवली। त्यावेळी रोजचे भांडण नको म्हणून माहेरच्या लोकांनी प्रशांतला सुचवले की तुम्ही मंगळवेढा सोडून सोलापूर येथे राहायला यावे, आम्ही तुम्हाला भाड्याचे घर बघून देतो। त्याप्रमाणे 1.5 वर्षापासून प्रशांत आणि भाग्यश्री सोलापूर येथील स्वराज्य विहार येथे राहू लागले। भाग्यश्रीच्या माहेरच्यांना वाटले की आता हे दोघे स्वतंत्र राहू लागले आहेत, म्हणजे भांडणे कमी होते, पण तसे काही झाले नाही। या दोघांतील भांडणे चालूच होते। मंगळवेढा येथे अर्थातच प्रशांतचे मूळ घर, त्या ठिकाणी त्याची एक बहीण राहते, तिचे नाव ज्योती, ती वेडसर आहे। भाग्यश्री प्रशांत जेव्हा मंगळवेढा येथे राहायला होते तेव्हा ती देखील भाग्यश्रीला मारहाण करत असे। नवरा भांडण करून मारहाण करतच असे, शिवाय ती बहीण देखील मारहाण करत असल्याने भाग्यश्री ही मंगळवेढा येथे पुन्हा जायला तयार नव्हती। पण प्रशांतला मात्र मंगळवेढा येथे पुन्हा जायचे होते। या ठिकाणी घरभाड्यात देऊन राहायला लागत होते, म्हणून तो भाग्यश्री बरोबर नवे कारण करून भांडण करून मारहाण करू लागला। आपण मंगळवेढा येथे जाऊ, नाहीतर या ठिकाणी घर बांधण्यासाठी माहेरून पैसे आण, असे तो म्हणू लागला। भाग्यश्रीला हे मान्य नव्हते। यावरून दोघात भांडणे होऊ लागले। या सगळ्या प्रकारामुळे भाग्यश्रीच्या माहेरचे चिंतित होते। अखेर एक दिवस या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। शुक्रवार दिनांक 18 जुलै 2025 रोजीची सकाळ सोलापूर शहरात राहणारे राजरत्न विद्याधर भोसले यांनी सहज घड्याळकडे पाहिले। सकाळचे 10 वाजले होते। घाईची वेळ अशातच त्यांचा मोबाईल फोन वाजू लागला। मोबाईल अनोळखी नंबर होता, कोणाचा असेल फोन म्हणत त्यांनी तो उचलला। समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने आपण फौजदार चावडी पोलीस ठाण्यातील पोलीस असल्याचे सांगितले। पोलिसांचा फोन म्हणतात राजरत्न यांच्या कपाळावर आठी उमटली। काय घडलं असे मनाशी म्हणत राजरत्न हे बोलून गेले। बोला की साहेब, तुम्ही ताबडतोब पोलीस ठाण्यात या। काय झालं साहेब सांगा ना, राजरत्न काळजीयुक्त घाबरलेल्या स्वरात बोलले। हे बघा, तुमची बहीण भाग्यश्री राजहंस हिच्या नवऱ्याने खून केला, तो स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला आहे, त्यामुळे तुम्ही ताबडतोब या। हे वाक्य ऐकताच राजरत्न यांना पुढे काय बोलावे हेच सुचेनाशी झाले। ते सुन्न झाले होते, पण स्वतःला सावरत ते फोनवर मोठ्याने हॅलो हॅलो करू लागले। त्यांचा तो घाबरलेला आवाज ऐकून घरातील लोक त्यांच्या भोवती गोळा झाले। काय झालं राजरत्न, कोणाचा फोन होता, तू एवढा घाबरलेला का आहेस, असे प्रत्येक जण विचारू लागल्यावर काय बोलावं आणि कसं सांगायचं या विचारात ते गर्ग झाले। त्यांच्या खांद्याला धरत कोणीतरी हलवलं असता ते पुन्हा भानावर आले। तेव्हा मात्र त्यांनी जड अंत करणारे पोलिसांनी सांगितलेली माहिती सांगितली। ते ऐकताच घरात रडारड सुरू झाली। यावेळी राजरत्न यांनी धीर दिला आणि आपल्याला ताबडतोब पोलीस ठाण्यात जायला हवं, तिथेच गेल्यावर नेमकं काय झालंय ते कळेल, असे म्हणताच काहीने देवाला हात जोडले आणि मनाशी ही बातमी चुकीची ठरव असे म्हणत ते राजरत्न बरोबर पोलीस ठाण्यात जाण्यात तयार झाले। सर्व नातेवाईक पहिल्यांदा पोलीस ठाण्यात, त्यानंतर भाग्यश्री राहत असलेल्या घरी पोहोचले। समोरचे दृश्य पाहून सगळ्यांना धक्काच बसला। भाग्यश्रीच्या अंगावर अनेक वार करण्यात आले होते, ते रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती। शेजारी चाकू पडलेला होता। तिच्या नवऱ्याने इतकं क्रूरतेने मारल्याचे पाहून राजरत्न आणि त्याच्या परिवाराच्या काळजात चर झाले। पोलीस घटनास्थळी पोहोचले होते। पोलिसांनी पंचनाम्याचे सोपस्कर पार करत मृतदेह विच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयामध्ये पाठवून दिला। शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। बहिणीच्या खुनाबद्दल राजरत्न भोसले यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली। याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला। फिर्यादीमध्ये राजरत्न भोसले यांनी कोणत्या कारणावरून भाग्यश्रीला मारले असावे ही बाब सांगितली। त्यावरून पोलिसांनी प्रशांत रवींद्र राजहंस वय 40 यात रीतसर अटक केली। त्याची पोलीस कोठडी घेतली। पोलीस कोठडीमध्ये त्याच्याकडे चौकशी केली असता गुन्हा कबूल करत त्याने सविस्तर हकीकत सांगितली। 17 जुलै 2025 रोजी रात्री प्रशांत पुन्हा भाग्यश्रीला मंगळवेढा येथे राहायला जाऊ असे म्हणू लागला। भाग्यश्रीने यास नकार दिला। तेव्हा तुला सोलापुरात राहायचे असेल तर घर बांधण्यासाठी माहेरातून पैसे आण असे सांगितले। यावरही भाग्यश्रीने स्पष्ट नकार दिला। यातून दोघांमध्ये भांडणे सुरू झाली। भांडण करतच ते झोपी गेले। दुसरा दिवस उजाडला, पुन्हा त्या दोघांमध्ये भांडणे झाली। यावेळी प्रशांतला राग आला आणि त्याने घरातील चाकू घेऊन भाग्यश्रीवर सपासप वार केले। ती रक्ताच्या थारोळ्यात पडली। ती मेल्यानंतर मात्र तो भानावर आला आणि स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला। सोलापूर शहरात वकिलाने पत्नीचा खून केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे। लोक यावरच चर्चा करत आहेत।
धन्यवाद मित्रांनो, अशा नवनवीन मराठी क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी आजच आपला यूट्यूब चॅनल क्राईम कट्टा याला सबस्क्राईब करा आणि या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा.